नाही. आम्ही जीव स्वरूपाने जीवन जगत असताना या देहाचा ज्या वेळेला त्याग करू, आमच्या डोळ्यासमोर जी वस्तू येईल त्याच्यात जावं लागेल. एखाद्याने कुत्रा पाहिलं तर कुत्रा म्हणून जन्माला यावं लागेल. एखाद्याने गाढव पाहिलं तर गाढव म्हणून जन्माला यावं लागेल. एखाद्याने मात्र ते विष्ठा खाणार काय म्हणतात त्याला पाहिलं तर त्याच्या जन्मात जावं लागेल. कोणत्या जन्मात जाऊ काही गॅरंटी नाहीये. जरी न ऐकाल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सोडणार नाही, कोणाला सोडलेलं नाही. किती गेले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. पंढरी वाचुनी तुझं नाव नाही कुठे. पंढरी वाचुनी तुझं नाव नाही कुठे. साधू संतांनी सांगितलं कोण कोण गेलं. आजोबा गेला, पंजोबा गेला, आपल्याला जन्म देणारा दाता तो बाप सुद्धा गेला. पाहत पाहत किती गेले. त्याच्या सोबत मात्र नातू पंतू तोही तैसा झाला. पण साधू महात्मे म्हणतात बाबा तू ज्या देहात आला होता ना त्या पंढरी शिवाय दुसरा चारा नाही. उठा जागा पाठी भयाले मोठे. या पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. कीर्तन ऐकाल मसडा जाओ नीत. कीर्तन ऐकाल गधडा जाओ नीत. कीर्तन ऐकाल हत्ती जाओ नाही. कीर्तन ऐकाले वल्ग जाओ नाही. कबूतर जाओ नाही. जाई का नाही. कोणी आहे कीर्तन ऐकाल कोणी. उठा उठा जागा पाठी भय लागले मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. कारण मनुष्य मात्र आणि मोक्षने पात्र इतर प्राण्यांना मोक्ष प्राप्त होईल गॅरंटी नाही. आणि ज्या ठिकाणी गॅरंटी आहे म्हणले त्याचा जर का तुम्ही अभ्यास केला नाही, त्या देहात येऊन मात्र तुम्ही आपण स्वतःला ओळखलं नाही, स्वतःची जाणीव स्वतःला झाली नाही. मी कोण आहे, कुठून आलो, मला करायचं काय, जायचं कुठे, या सगळ्या विचारांचा जर विचार केला नाही. जन्म येऊन काय केले अवघे मुंदाला गमाविले. अवघे मुंदाला गमाविले. अवघे मुंदाला गमाविले. जन्म येऊन काय केले अवघे मुंदाला गमाविले. अवघे मुंदाला गमाविले. अवघे जन्माला आलो खरे, पण आपल्याकडचं जे मुद्दल होतं, जे भांडवल होतं, माझ्या परमात्म्यांनी गाठोडीला बांधून दिलेलं ते संपवून टाकलं. पण त्याचं चीज काय केलं नाही. जन्म येऊनी काय केले अवघे मुद्दल गमविले. मुद्दलाचा सुद्धा हिशोब किताब आपण ठेवला नाही. आज गंजच दूर. आम्ही गण दी देखात पण डुबीत जास बटत. गण दी देखात पण डुबी जास नाही का. मुद्दल बी डुबी जास.
असते गंजूर दूरनी गोष्ट. पण साधू महात्मे म्हणतात की मुद्दल डुबू देऊ नका, याच्यात वाढावा करा. भक्ती प्रेम सुख वाढवा, भक्ती प्रेम सुखाने जीवन जगा, जेणेकरून परमात्मा राजी झाला पाहिजे. परमात्म्याने तुमच्या आपल्याकडे पाहिलं पाहिजे की मी पाठवलेला माझा अंश, माझा दूत, माझा मुलगा, माझा नातू, माझा पंतू, तो मात्र माझ्या भजनाकरिता जीवन घालवतोय. आमनं ते बट सरी गे तरी ते क्या मेटण्या टेकी चाल रहे ना, पण ड्युटी काही सोडत नाही बहादर. आपण म्हणू ना दासबू आता ते होई गे रिटायर न जमाना आहे तुम्हाला. नाही हो अजून पोरे सुधरत नाही. अरे नातू पण तू नवी गे पोरे सुधरत नाही, कस काय सुधरायला पाहिजे. ब्रह्मदेव ना थोडी ना होई गे तरी सुधरत नाही, कसं होईल. साधू महात्मे म्हणतात तशाने चालणार नाही. तुम्हा आपल्याला त्याला शिकवावं लागेल, आपण शिकावं लागेल. आपण जोपर्यंत भक्तिसूत्र शिकत नाही तोपर्यंत आपल्या मागून येणारी पिढी मात्र ते भक्तिसूत्र शिकणार नाही. सोप्या रीतीने जर विचार केला तर आमले नुसतं फुस लावणारा भेट जावं पाहिजे. फुस लावणारा भेटणार. आम्ही बटवाई देत असत्याले. तुम्ही विचार करा, जो माणूस मरतो तो टिकतो, राहतो का जातो. टिकत भी नाही, राहत भी नाही आणि जात भी नाही. शास्त्र संमत गोष्ट आहे. मेलेला माणूस फक्त या पंचभूताचा सांगाडा त्यागतो, पंचभूताचं विलिनीकरण करून देतो आणि पंचभूतातून बाहेर निघून स्वस्वरूपाकडे म्हणजे परमात्म्याच्या स्थितीला जाऊन पोचतो. अथवा जी वासना धारण केलेली असेल त्या वासनेच्या संगतीने परत जन्माला येतो. पण आपले बुरड घालणारा काय सांगतस, तुमनं कनी तुमना डोकावर असं लिखेल तर काय राही ना पितृदोष आहेत तुमले. काय शेत काय करणं पडी मग नारायण नाग बल्ले उतार खट्टामा काळ बाहेर मातृगया जाणं पडी तुमले भी मातृदोष दिखाई राही ना माले. तो का म्हणे कैसे आंधळे ये जन, 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 तो का म्हणे कैसे आंधळे ये जन. करतो काही. साधूंच्या सांगण्यावारी जर गेलो तर कधी नुकसान होणार नाही. आज तागायत कुठलाही साधू खोट मध्ये गेला असं कधी आढळलं का? कुठलाही साधू कधी खोट मध्ये जात नाही. कुठल्याही साधूला कुठली बाधा होत नाही.
देहबाधा होऊ शकते, देहाच्या बाधेने देह त्यागावा लागू शकतो, परंतु मानसिक बाधा मात्र साधूला कधी होत नाही. कारण साधूचं जे मन आहे इतकं निर्मळ असतं, इतकं निर्मळ असतं, जैसे गंगाजळ, गंगेचं पाणी जसं निर्मळ आहे तसं साधूचं मन सुद्धा निर्मळ असतं. आणि अशा निर्मळ मनाच्या साधूची जर का एकदा भेट झाली तर या सगळ्या विधी विधानातून साधू बाहेर काढतो, अटकवत नाही. एकदा एक राजा जंगलामध्ये जात होता आणि जंगलामध्ये जात असताना त्या राजाला आणि प्रधानांना एक तो सरपण कापणारा भेटला. आपल्याकडे बैतन म्हणतं, बैतन. सरपणाची मोडी घेऊन मात्र ते राजाच्या समोर त्या सरपणवाल्याने विचारलं, म्हणले, भाऊसाहेब ही मोडी डोक्यावर उचलून देता का? आणि त्या दोघांनी मिळून मात्र सरपण त्या सरपणवाल्याच्या डोक्यावर चढवलं. 10 पाऊल पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर राजे साहेबांनी प्रधानाला सांगितलं, म्हणे, देख या मोडीवाल्याला जर माहिती झालं की मला जंगलामध्ये राजा भेटला आणि राजाने माझ्या डोक्यावर मात्र मोडी ठेवली, ओझ ठेवलं, ओझ चढवून दिलं, किती खुश होईल म्हणे. पण प्रधान मात्र चतुर होते. त्या प्रधानांनी सांगितलं, म्हणे, राजा हे बरं आहे की त्याला माहित नाही तुम्ही राजे आहात, मी प्रधान आहो. जर माहिती झालं म्हणले तर नुकसान होईल. कारण जो देशाचा राजा आहे तो लोकांच्या डोक्यावर ओझ ठेवत नाही. राजा ओझ उतरवतो का चढवतो? मोदी साहेबनी ओझ उतारा का चढावं तुमना डोक्यावर? उतार. म्हणे राजा ओझ चढवत नाही, ओझ उतरवतो. हे त्याच्या जर लक्षात येईल म्हणे परत रिटर्न तिकीट काढलं आणि रिटर्न तिकीट काढल्यानंतर सकाळी दरबार भरवला आणि राजाने मात्र त्या सरपण आणणाऱ्या मोडक्याला बोलवलं आणि सांगितलं, आजपासून तुला मोडी विकायची गरज पडणार, 5 गावं तुला इनाम. ओझ उतरवलं का चढवलं? आम्ही वजा चढाई राहिलो अजून. हायविधी करा असं होई, तुमना दारांना तोंडात करा असं होई, तुमना दारांले पावले चिटकाडा असं होई. काय वजा चढाई राहणार येडावर? पहिलेच भांबरायले द्या. कितला जन्माना आज्ञानलई जन्माले येले आणि अजून जर का त्यांच्या डोक्यावर अज्ञानाच्या पाट्या ठेवत जाल तर अज्ञान बाद होणार नाही. अज्ञान बाद करण्यासाठी साधू संत येतात आणि तुमच्या आपल्या ठिकाणी ज्या भ्रामक कल्पना आहेत, लहान लेकराला जर तुम्ही शिकवलं आपली गली मग भूतरास तर आतल्या अंधारामध्ये निघी का घरना बाई? आणि मग सांग अंत्याले पिंट्या थैली लई आहे गोल्डनी, तो म्हणे गली मग भूतरास. काय रास लई का तो दूध? तुम्ही काय सांगतास मग भूतरास? अरे कसं ना भूत नाही बात रे वाय बडा मानचे राहतासाठी वाय गोल्ड लाय 1 नगलो 2 लाय काम ऐकी कराई. आम्ही बट आज्ञांना भूताळा बसाड राह ना तुम ना मगस मा असं करात वय देव बेटी, तसं करात वय देव बेटी, तुमनं सपन मा देव येई तो तुमनं चांगलं करी. आशाने होणार नाही. साधू महात्मे म्हणतात देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. सचराचरामध्ये भरलेला देव पाहण्यासाठी साधूंची गरज आहे आणि त्या साधूंनी माझ्यावर कृपा केली
आणि म्हणून मला कळायला लागलं की माझं जन्माला आल्याचं सार्थक झालं. असं अभंगाचं प्रकरण. खरोखर जन्माला येण्याचं फळ खरं व्हावं किंवा सत्य व्हावं असं जर वाटत असेल तर ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की अनंत जन्मापासूनचा हा देवारा घेऊन मी फिरतोय, पण या देवाऱ्यातला देव मला कळत नव्हता. आणि त्या देवाऱ्यातला देव कळवून देण्यासाठी निवृत्तीदादांसारखे महापुरुष माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला माझ्यातला देव दाखवला. तुकोबराय तेच सांगतात की मला सुद्धा देव कळत नव्हता. मी सुद्धा देव साधू संतांच्या मार्फत पाहिला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होया गुरु, आपण देव होया गुरु, आपण देव होया गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण देव होया गुरु, आपण देव होया गुरु, आपण देव होया गुरु. प्रेम भाव दाखवणारे माझ्या देवात आणि गुरुत अंतर नाही. देव गुरु परस्पर होय हा व्यभिचारू. देवात आणि गुरुत अंतर नाही, देवात आणि शिष्यात सुद्धा अंतर नाही, देवा गुरुत आणि शिष्यात सुद्धा अंतर नाही. पण देवाचा आणि तुमचा संबंध जोडून देण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. आणि म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं की माझ्या जीवनामध्ये मी जन्माला आलो आणि त्या जन्माला आल्याचं फळ सार्थक झालं. ते फक्त एका सद्गुरूंच्या कृपेने. बाबाजी स्वरूप माझ्या जीवनात आलेत आणि बाबाजींनी माझ्यावर कृपा केली. बाबाजींनी विचार मांडला. बाबाजी आपुले सांगितले नाम सांगितलं. नाम हे व्यापक आहे आणि मंत्र हा कुठेतरी मर्यादित आहे. पण साधूंनी मात्र व्यापकत्वाच्या दिशेने मला नेलं आणि माझ्या अंतकरणामधला जो संकुचित भाव आहे तो बाजूला केला.